नमस्कार मित्रांनो. तर आज आहे 7th ऑफ ऑगस्ट आणि स्वागत आहे तुमचं फुल टाईम ट्रेडिंगच्या डे 20 मध्ये. तर चला बघूयात आज आपण बँक निफ्टीमध्ये कसं ट्रेड केलं आणि काय होती आजची चार्ट स्टोरी. तर आज मी एकच चूक रिपीट केली आहे 2 वेळा आणि आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त शिकण्यालायक असणार आहे. ते कसं ते आपण बघूयात. तर पहिला ट्रेड आपण घेतला होता इथे. आपण पहिले जाऊयात माझ्या ऑर्डर बुकवर. टोटल मी आज 3 ट्रेड घेतले होते, जे की ऑलरेडी ओव्हर ट्रेडिंग झाली माझ्याकडून कारण मी जनरली प्लॅन करतो 1 किंवा मॅक्सिमम 2 ट्रेड. तिसरा ट्रेड पण मी घेतला आणि माझ्याकडून आज थोडी ओव्हर ट्रेडिंग झाली. तर फर्स्ट ट्रेड मी घेतला होता 1256 ला. म्हणजेच मी लाँग केलं होतं इथे. लॉजिक हे होतं, की बँक निफ्टी तुम्ही इथे बघू शकता कंटिन्युअसली अप ट्रेंडमध्ये आहे आणि हा जो अँगल बनलाय मी तुम्हाला मार्क करून दाखवतो. हा जो अँगल आहे, हा खूपच असा बिअरिश अँगल आहे. प्राइस असं कंटिन्युअसली सस्टेन नाही करू शकत या अँगलला. मग माझी ट्रेडिंग लॉजिक अशी होती, की माईट बी थोडीफार सेलिंग येऊ शकते आणि या या लेव्हलपर्यंत किंवा या लेव्हलपर्यंत सेल ऑफ येऊ शकतो. तर सेम लॉजिकने मी इथं शॉर्ट केलं होतं. मग आपले पहिल्या अर्ध्या तासामध्ये अराउंड ₹2000 प्रॉफिट चालू होता. पण आपलं टार्गेट मी आज मोठं ठेवलं होतं. आणि 1:1 देखील इथे झालं नव्हतं. सो एक्झिट करायचा काही चान्स नव्हता. बट इथे तुम्ही बघू शकता, या कॅन्डलने किती मोठी फ्लिक मारली आहे. म्हणजे 5 ते 10 मिनिटं 5 मिनिटामध्येच अराउंड 200-300 पॉइंटची फ्लिक आली वरती आणि सगळ्या सेलरचे इथले स्टॉप लॉस इथले सगळे हिट झाले. आणि त्यामध्ये माझा देखील स्टॉप लॉस गेला आणि पहिल्या ट्रेडमध्ये आपण बुक केलं होतं अराउंड ₹3000 लॉस. तर असा होता पहिला ट्रेड. तर दुसरा ट्रेड आपण घेतला होता निफ्टीमध्ये. आता मी पहिले तर निफ्टीमध्ये कधीच ट्रेड घेत नाही. पण आज फायनली काहीतरी अपॉर्च्युनिटी दिसली आणि सुमारे 1 ते 2 वर्षानंतर आज मी फर्स्ट टाईम निफ्टीमध्ये ट्रेड केला असेल. तर अपॉर्च्युनिटी अशी होती, की इथे तुम्ही बघू शकता, की हे डेज लो होता आणि इथे सेलर्स ट्रॅप झालेत असं मला वाटत होतं. कारण बायर्स ऑलरेडी स्ट्राँग होते. हे प्रिव्हियस हाय वगैरे देखील क्रॉस केलं होतं आणि इथे देखील तुम्ही बघू शकता, की एंगल्फिंग कॅन्डल बनवले होते बायर्सने. सो हाय चान्सेस होते, की मला इथे वाटलं, की सेलर्स ट्रॅप झालेत. त्याच्यामुळे मी इथे लाँग केलं होतं. आपण बघूयात माझी ऑर्डर बुक. तर आपण लाँग केलं होतं 2:15 ला म्हणजे एक्झॅक्टली जिथे मार्क केला इथे आणि स्टॉप लॉस होता माझा 40 पॉइंट्सचा. तर निफ्टीची जशी वीकली एक्सपायरी असते, त्याच्यामुळे आपल्याला खूप चांगला प्रॉफिट चालू होता. अराउंड ₹1,500-2,000 पण इथे झालं काय ते बघा आता. इथे मी एक चूक केली, की जशी ही कॅन्डल क्लोज झाली आणि बँक निफ्टीचं जसं म्हणजे ही 230 ची कॅन्डल क्लोज झाली, तसं मला वाटलं, की मी निफ्टीमध्ये तर असं पण ट्रेड करत नाही. बँक निफ्टीमध्ये मला काहीतरी अपॉर्च्युनिटी दिसते लाँग साइडला. मग तिकडून एक्झिट करूयात, आपण इथे ट्रेड घेऊयात. मग मी रँडमली निफ्टीचं एक्झिट केलं अराउंड 246 ला. म्हणजे मी अर्धा तास ट्रेड होल्ड केला निफ्टीचा आणि अराउंड 1,500 प्रॉफिटमध्ये तो एक्झिट केला. तेव्हा निफ्टीची प्राइस चालू होती अराउंड या लेव्हलला 24,500 च्या लेव्हल्सला. पण इथे बघू शकता ऑप्शन सेलिंगमुळे आपल्याला हार्डली 20 ते 30 पॉइंटच्या मोमेंटममध्ये आपल्याला 1,500 प्रॉफिट चालू होता. मग इथे झालं काय आता? मी थर्ड ट्रेड घेतला आणि थर्ड ट्रेड मी लाँग केलं होतं बँक निफ्टीमध्ये एक्झॅक्टली इकडे. तुम्ही इथे ऑर्डर बुक बघू शकता. मी थर्ड ट्रेड लाँग केलाय 248 ला. म्हणजेच इथे कुठेतरी प्राइस चालू होती आणि स्टॉप लॉस होता माझा अराउंड 100 पॉइंट्सचा. मग इथे झालं काय ते बघूयात आपण आता. जशी मी इथे लाँग केलं आणि प्राइस खाली यायला लागली, तेव्हा हा प्रिव्हियस लो ब्रीच होणार नाही असं मला वाटत होतं. पण हा प्रिव्हियस लो ब्रीच झाला आणि माझा स्टॉप लॉस हिट झालेला नव्हता. आता निफ्टीमध्ये मी काय केलं होतं, की रँडमली एक्झिट केलं होतं आउट ऑफ नोवेअर. म्हणजे माझं ना टार्गेट झालं होतं, ना स्टॉप लॉस झाला होता. मला फक्त वाटलं, की बँक निफ्टीमध्ये एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे, आपण तिकडे एंटर करूयात. कारण निफ्टी आपण असं पण ट्रेड करत नाही. तर मी त्या लॉजिकने रँडमली एक्झिट केलं होतं निफ्टीमधून आणि मी इथे एंट्री केली. अगेन मला ते मग रिग्रेट व्हायला लागलं, मी तिकडून काय एक्झिट केलं? मग हे लो पण ब्रीच व्हायला लागलाय. मग भले माझा स्टॉप लॉस हिट झाला नव्हता, तरी पण मी रँडमली या लो क्रॉस झाल्यावर एक्झिट करून दिलं आणि अगेन मी या ट्रेडवर लॉस बुक केला अराउंड ₹2200. तर मी फायनली तुम्हाला पोझिशन दाखवतो माझे, की आपण आज टोटल लॉस बुक केलाय ₹3,900. तर ते फक्त एका चुकीमुळे हे तुम्ही करंटली बघू शकता निफ्टीची पोझिशन, की आपण निफ्टी शॉर्ट केलं होतं अराउंड
94च्या प्रीमियमच्या आसपास आपण एक्झिट केलं होतं 83ला आणि निफ्टीचा आता प्रीमियम चालू आहे 65. म्हणजे आरामशीर आपला लॉस रिकव्हर होऊन आपण प्रॉफिटमध्ये असतो आता. पण फक्त एकच चूक जी म्हणजे रँडमली एक्झिट केलं ट्रेडमधून, जेव्हा आपला टार्गेट पण हिट झालं नव्हतं, स्टॉप लॉस पण हिट झाला नव्हता. ती एक चूक मी 2 वेळा रिपीट केली आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसतायत काय होतं ते. तर हा वीक आपल्यासाठी एंटायरली रेड होता. लॉस छोटाच आहे कारण हार्डली 2 आवर लॉस बुक केलाय आपण. पण ट्राय करूयात. मी सेकंड वीकमध्ये ट्राय करेल, की खूप सिलेक्टिव्ह राहायचं ट्रेडमध्ये आणि मी रँडमली मला जिथे असं थोडी जरी इथे अपॉर्च्युनिटी दिसली तर मी एंटर करत होतो. पण नेक्स्ट वीकमध्ये मी ट्राय करेल, की खूप सिलेक्टिव्ह राहील ट्रेडमध्ये. जर मी खरंच कॉन्फिडंट असेल तरच एंटर करेल आणि आपण ट्राय करूयात आपला लॉस रिकव्हर करायचा. तर अशी होती आजची चार्ट स्टोरी. आय होप तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं असेल नवीन. माझ्या लॉसमधून शिका आणि ह्या चुका करू नका. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ट्रेड करत राहा, रिस्क मॅनेज करत राहा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.